नमस्कार मंडळी. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत. शेवगा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेमंद असतो. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, विटॅमिन असतात. तर आपण ही रसरशीत आणि चवदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी पाहूयात. त्यासाठी आपण इथे 4 शेंगा घेतलेल्या आहेत. या पद्धतीच्या एकदम मोठ्याही नाही आणि एकदम बारीकही नाही, मीडियम साईजच्या आपल्याला इथे शेंगा घ्यायच्यात. शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि गुणकारी असतो. त्यामुळे काही ठिकाणी शेवग्याच्या शेंगाची भाजी तर बनवतातच, पण पानांची आणि फुलांची देखील भाजी बनवतात. हा शेवगा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो. पाहू शकता आपण इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतोय. आता आपण इथे आपल्याला या शेंगा अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. त्याची सालं या पद्धतीने काढून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित अशा या शेंगा कट करून घ्यायच्यात. कट करून घेतलेल्या शेंगा आपल्याला साईडला पाणी ठेवलं आहे आपण, त्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि त्यामध्ये आपण नंतर थोडंसं मीठ टाकू, जेणेकरून शेंगा व्यवस्थित अशा धुतल्या जातील. या शेवग्याच्या शेंगा 2 मिनटं आपण अशाच पाण्यामध्ये ठेवून देऊ आणि शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू. तर 2 कांदे आपण मीडियम साईजचे इथे चिरून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, खोबरं इथे किसून घेतलेलं आहे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. या पद्धतीने आपण इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आपण इथे 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. यानंतर आपल्याला इथे जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून झालेला आहे. आता आपण इथे लसूण टाकून घेऊ आणि त्यासोबतच इथे आपण जे 1 इंच अद्रकचा तुकडा या पद्धतीने चिरून घेतला होता तोही टाकून घेऊ. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हे 2 मिनटं परतून घेणार आहोत. अगदी 2 मिनटं आपल्याला हलवत हे परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही मीडियम साईजवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर आपण इथे 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले आहेत. तेही आपल्याला कांदा वगैरे एका साईडला करून शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले की आपण इथे 1 चमचा धने आणि 1 चमचा तीळ टाकून घेऊ आणि तेही आपल्याला व्यवस्थित असे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती भाजून घ्यायचे. 1 मिनटं झाल्यानंतर लगेचच आपण जे खिसून घेतलं होतं खोबरं ते टाकून घेतलं आहे. इथे मी खोबरे अगोदरच खिसून घेतले होते ते इथे टाकून घेतले. खोबरे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ते अगदी पटकन भाजलं जातं. पाहू शकता तुम्ही. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करू आणि यावरती घेतलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊ. कोथिंबीर अगदीच कच्ची घातल्यानंतर एकदम हिरवा रंग येतो भाजीला, त्यामुळे आपण इथे थोडीशी कोथिंबीरही यामध्ये भाजून घेऊ. त्यामुळे भाजीला मस्त असा सुवास येतो. इथे सर्व जिन्नस खरपूस अशा भाजून झालेले आहेत. आता हे सर्व भाजलेले जिन्नस आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आपण बारीक वाटून घेऊ. सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. थोडंसं वाटून घेतलं आहे. आता आपण थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने एकदम फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. वाटून झालेलं आहे. आता आपण पुन्हा भाजी बनवण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल टाकून झालं आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून घेऊयात आणि 7-8 कढीपत्त्याची पाने देखील टाकून घेणार आहोत. लगेचच अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ आणि यामध्ये जे वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊयात. वाटण टाकून घेतलं आहे. आता आपण हे मिक्स करत 4-5 मिनटे परतून घेऊयात. वाटण कढईमध्ये टाकून 4 मिनटं झालेले आहेत. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊया. इथे आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व पुन्हा आपण मिक्स करूया
आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया. पाहू शकता तुम्ही पुन्हा किती छान कलर आलेला आहे तो. 4 मिनिटे झालेले आहेत. आता आपण इथे शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊयात. इथे आपण या वाटणामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत आणि ह्या पुन्हा आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ. शेवग्याच्या शेंगा वाटणामध्ये पूर्ण एकजीव झाल्या आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे परतून घेऊ. 2 मिनिटं झाले आहेत. झाकण काढलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे शेवग्याच्या शेंगा वाटणामध्येच 30 ते 40% शिजल्या गेल्या आहेत. आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेऊ. इथे पाणी आपण गरम करून घेतलेलंच टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या भाजीला तर्री एकदम छान येते आणि चवही अगदी जबरदस्त लागते. जर आपण यामध्ये गार पाणी टाकलं तर त्याचं टेम्परेचर कमी होऊन भाजीची चव थोडीशी कमी होते. त्यामुळे इथे पाणी नेहमी गरम करूनच टाकायचे. भाजीला उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून यावरती झाकण ठेवून 7 मिनिटे शिजून घेऊ. पाहू शकता झाकण काढलं आहे. 7 मिनिटे झालेले आहेत आणि भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपण हाताच्या साहाय्याने दाबून पाहिलं आहे. शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या आहेत. भाजी तयार आहे. आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊयात. भाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल.